नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बेशिस्त वाहतुकीला लगाम लागणार का? नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांकडून नागरिकांच्या अपेक्षा. हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर परिसरात बेशिस्त वाहतूक आणि अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उमरखेड ढाणकी मार्गावरील मुख्य रस्त्यावर मोटारसायकली, ऑटो, जीप आणि इतर वाहने मनमानी पद्धतीने उभी केली जात असल्याने वाहतूक या परिसरात रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्यामुळे पादचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. त्यातच काही दुकानदारांकडून रस्त्यावरच माल मांडून व्यवसाय केला जात असल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते या बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला असून संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान नुकतेच लक्ष्मण केंद्रे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे शहरातील अवैध पार्किंग, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. उमरखेड ढाणकी मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नव्याने रुजू झालेले ठाणेदार लक्ष्मण केंद्रे हे बेशिस्त वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारतील का, याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.